Hello students, welcome again on your own YouTube channel गुरुटॉक एज्युकेशन. ओके, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की असेक्शुअल रिप्रोडक्शन काय असते. असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये एकच गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे, जिथे एक सिंगल इंडिव्हिज्युअल गिव्हिंग बर्थ टू न्यू ऑफस्प्रिंग, ओके, न्यू बेबी, नवीन बाळाला जन्म देणारा एकच पॅरेंट आहे. युनिपॅरेंटल रिप्रोडक्शन आपण त्याला म्हटलं होतं. ओके, आता बघायचं सेक्शुअल रिप्रोडक्शन. सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय? गिव्हिंग बर्थ टू न्यू इंडिव्हिज्युअल ॲज देअर पॅरेंट्स बट विथ द हेल्प ऑफ फ्युजन ऑफ गॅमेट. ओके, एवढं अवघड डेफिनेशन लक्षात न ठेवता बघा, सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे बाळाला जन्म देणे बट फ्युजन ऑफ गॅमेटच्या मदतीने. आईकडून एक हाफ सेल येईल हॅप्लॉइड सेल आणि बाबाकडून पण एक हाफ सेल येईल हॅप्लॉइड सेल. या दोघांचं फ्युजन होईल आणि बाळ तयार होईल. ओके, बघा, हे झाली मदर आणि हे झाले फादर. आईकडून कॉन्ट्रीब्युशन आलं हॅप्लॉइड सेलचं हाफ सेल, वडिलांकडून कॉन्ट्रीब्युशन आलं हाफ सेल, हाफ प्लस हाफ एक कंप्लीट सेल. ओके, तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल स्पर्म आणि एग्स. ओके, सो स्पर्म जे आहे ही मेलची हाफ सेल आहे. ओके, मेलची हाफ सेल स्पर्म आहे आणि फिमेलची जी हाफ सेल आहे तिला म्हणतो आपण एग्स. ओके, बघा, ही हाफ सेल आणि ही हाफ सेल, या दोन्ही हाफ सेलचं फ्युजन होऊन तयार होणार आहे बाळ. अँड दॅट इज सेक्शुअल रिप्रोडक्शन, गिव्हिंग बर्थ टू न्यू इंडिव्हिज्युअल, ओके, बाय द फ्युजन ऑफ गॅमेट. ओके, सो गॅमेट्स म्हणजे काय? व्हॉट समजलं तुम्हाला? गिव्हिंग बर्थ बाय फ्युजन ऑफ गमेट्स. ओके, सो गमेट्सचं फ्युजन. गमेट्स म्हणजे काय? मेलमध्ये स्पर्म, फिमेलमध्ये एग्स. ओके, त्याच्यानंतर हे कुठे तयार होतात? हाऊ? ओके, म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शन कसं होतं? ओके, कसं होतं तर फ्युजन ऑफ गॅमेट्स नव्हतं, एवढंच लक्षात ठेवा. कुठे तयार होतं? रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चरमध्ये. रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर नेमकं काय असतं तर मेलमध्ये, आपल्याला डिटेलमध्ये तर बघायचंच आहे, प्लांटमध्ये असो किंवा ॲनिमलमध्ये असो, रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर असतात ज्यामध्ये ह्या हाफ सेल बनत असतात. ओके, तुम्हाला जर कोणी क्वेश्चन विचारला की हाफ सेल बनण्याची प्रोसेस कोणती? सेल डिव्हिजन आपण सेकंड नंबरच्या चॅप्टरमध्ये पाहिलेलंच आहे. तर त्यामध्ये पाहिलं होतं एक मायटोसिसची प्रोसेस आहे आणि एक मिओसिसची प्रोसेस आहे. मायटोसिसच्या प्रोसेसमध्ये काय होत असतं? एका सेलपासून 2 सेल बनतात. पण मिओसिसमध्ये काय होतं? एका सेलपासून 4 सेल बनतात आणि त्या 4 सेल हाफ नंबर ऑफ क्रोमोझोम्स कंटेन करतात. म्हणून याला म्हणतो आपण हॅप्लॉइड सेल्स. बरोबर आहे? ओके, सो कुठे तयार होतात? रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चरमध्ये. आता रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर काय असतं हे लगेच बघायचं आपल्याला. रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चरमध्ये काय बनत असतं? गमेट्स बनत असतात. ओके, बघा, 2 मेन प्रोसेसेस ऑकर इन सेक्शुअल रिप्रोडक्शन. एक प्रोसेस आहे ज्या प्रोसेसला आपण म्हणणार आहे फॉर्मेशन ऑफ गमेट्स. गमेट्स तयार होणे, कारण काय? फ्युजन ऑफ गमेट्स, सेक्शुअल रिप्रोडक्शन. मग फॉर्मेशन ऑफ गमेट्स कसे तयार होतात हे माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर फ्युजन ऑफ गमेट्स तयार झाले. हाफ मम्मीकडे तयार झाला, हाफ पप्पाकडे तयार झाला, पण त्यांचं फ्युजन एक्झॅक्टली होतं कुठं हे पण आपल्याला पाहणं गरजेचं आहे. तर सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये 2 मेन काय आहेत तर इव्हेंट्स आहेत, प्रोसेसेस आहेत. एक फॉर्मेशन ऑफ गमेट्स आणि दुसरं फ्युजन ऑफ गमेट्स. चला डिटेलमध्ये पाहूया एक्झॅक्टली काय असतं फॉर्मेशन ऑफ गमेट आणि फ्युजन ऑफ गमेट. बघा, गमेट्स फॉर्मेशन. ओके, काय? फॉर्मेशन ऑफ हाफ सेल. बघा, आईकडून हाफ सेल आली, बाबाकडून हाफ सेल आली, त्याच्यापासून तयार झाली ही कंप्लीट एक सेल. ही स्पर्म म्हणू आपण समजण्यासाठी सध्या. स्पर्म ही हाफ सेल आहे आणि एग्ज ही एक हाफ सेल आहे. दोघांचं फ्युजन होतं, हाफ प्लस हाफ, एक कंप्लीट सेल. आणि पहिल्या कंप्लीट सेलला आपण म्हणत असतो झायगोट. मम्मीकडची हाफ सेल आणि पप्पाकडची हाफ सेल, या दोघांचं फ्युजन होऊन आईकडून अर्धी पोळी, वडिलांकडून अर्धी पोळी, एक कंप्लीट पोळी जी बाळाची फर्स्ट सेल आहे. ओके, दॅट इज झायगोट. ओके, मदरकडून हाफ सेल, फादरकडून हाफ सेल, त्यानंतर दोघांचं फ्युजन होऊन जी पहिली सेल तयार होते दॅट इज झायगोट. याला काय म्हणतो आपण? झायगोट म्हणतो. ओके, सो फॉर्मेशन ऑफ गमेट्स काय आहेत तर फॉर्मेशन ऑफ हाफ सेल्स. हाफ सेल्स म्हणजे सेल हाफ नाही आहेत
त्यामध्ये क्रोमोझोम नंबर हाफ आहेत. बघा नॉर्मली माझ्या बॉडीमध्ये किंवा तुमच्या बॉडीमधली कोणती जरी एक सेल घेतली तर त्या सेलमध्ये 46 क्रोमोझोम्स आहेत. किती क्रोमोझोम्स आहेत? 46 क्रोमोझोम्स आहेत. तर मदरकडून 23 क्रोमोझोम्स आलेले आहेत आणि फादरकडून 23 क्रोमोझोम्स आहेत. त्यानंतर जी पहिली सेल बनली ती 46 ची आहे आणि या पहिल्या सेलला काय म्हणलं आपण? झायगोट म्हणलं. बघा नंतर या 46 क्रोमोझोम्स वाल्या सेलनं स्वतःचं डिव्हिजन स्टार्ट केलं आणि एक क्लस्टर बनवायला सुरुवात झाली. गोळे बनले, खूप साऱ्या सेल बनल्या आणि या सेलपासून नंतर काय झालं? फॉर्मेशन ऑफ बेबी किंवा एम्ब्रिओ म्हणू आपण, बाळ तयार झालं. सुरुवात हाफ सेल 23 क्रोमोझोम मदरकडून, 23 फादरकडून, पहिली सेल झायगोट आणि झायगोटपासून बनणार एम्ब्रिओ किंवा बेबी. ओके बघा तर फॉर्मेशन ऑफ हाफ सेल म्हणजेच हॅप्लॉइड सेल कुठे? रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चरमध्ये. आता फक्त नावच लक्षात घ्या, रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर काय असतात लगेच शिकायचं आहे आपल्याला. रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चरमध्ये हॅप्लॉइड सेल तयार होणे, दॅट इज फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स. ओके त्याच्यानंतर कुठे तयार होतात? रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चरमध्ये. मी ऑलरेडी म्हणजे इथे लिहून ठेवलं होतं पण त्याचा आन्सर मी ऑलरेडीच दिलेलं आहे तुम्हाला. रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चरमध्ये मग मेलमध्ये पण ॲनिमलमध्ये पण रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर असतील आणि प्लांटमध्ये पण रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर असतील. ओके चला याला क्लीन करू म्हणजे तुम्हाला क्लिअर करता येते रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर काय असतात. बघा इथे आहे प्लांट. प्लांटमध्ये पण जेव्हा सेक्शुअल रिप्रोडक्शनची गोष्ट येईल तेव्हा इथे पण काय होईल? हाफ सेल म्हणजे हॅप्लॉइड सेल मेलकडून येईल आणि हाफ सेल फिमेलकडून येईल. म्हणजे यांच्यामध्ये पण फॉर्मेशन ऑफ गॅमेट झाले. कुठे होणार आहेत? रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर. तर प्लांटमध्ये रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर ह्या हाफ सेल बनतात कुठे? तर फ्लावरमध्ये बनतील. कुठं बनतील? फ्लावर. तर लक्षात घ्या फ्लावर इज अ रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर ऑफ प्लांट. ओके समजत आहे? ओके प्लांटमध्ये रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर फ्लावर आहे. सेम ॲनिमलमध्ये पण सेक्शुअल रिप्रोडक्शनची गोष्ट करणार असेल आपण तर तिथे पण मेलकडून हाफ सेल येईल आणि फिमेलकडून हाफ सेल येईल. ओके आणि ही पण बनणार कुठे? मेल आणि फिमेलच्या रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चरमध्ये. तर मेलमध्ये टेस्टीज. आता टेस्टीज काय असतात हे आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे जेव्हा आपण ॲनिमलचं रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर पाहणार किंवा ॲनिमलमधलं सेक्शुअल रिप्रोडक्शन बघणार. आणि फिमेलमध्ये असतात ओव्हरीज. ओव्हरीजमध्ये हाफ सेल बनतील. ओके त्याला आपण गमेट्स म्हणणार. बघा फॉर्मेशन ऑफ गमेट्स रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चरमध्ये होणार. प्लांटमध्ये रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर फ्लावर आहे, ॲनिमलमध्ये टेस्टीज किंवा ओव्हरीज आहेत. ओके आणि याच्यामध्ये बघा गमेट्स जे असतात हे मेलचे वेगळे आहेत आणि फिमेलचे वेगळे आहेत. मग प्लांटमध्ये जे आहेत मेलच्या गमेटला म्हणतात, मेलच्या हाफ सेलला म्हणतो आपण पोलन ग्रेन्स. काय म्हणतो? पोलन ग्रेन्स. आणि फिमेलच्या हाफ सेलला एकतर ओव्हम म्हणणार किंवा एग्ज म्हणणार. ओके मोस्टली याच शब्दावर लक्षात घ्या, एग्ज म्हणायचं आपण त्याला. एग्ज हा ओव्हम ॲनिमलमध्ये शब्द वापरणार आपण. ठीक आहे बघा सेक्शुअल रिप्रोडक्शन ॲनिमलची गोष्ट करतो तर टेस्टीजमध्ये जे मेल गमेट्स तयार होतील त्याला आपण म्हणणार स्पर्म. काय म्हणणार त्याला? स्पर्म. आणि ओव्हरीजमध्ये जे गमेट तयार होतील त्याला म्हणणार आपण ओव्हम किंवा एग्ज. काय म्हणणार? ओव्हम किंवा एग्ज. आता एक गोष्ट कायम लक्षात घ्या, पोलन ग्रेन्स ह्या हाफ सेल आहे हॅप्लॉइड, त्याला आपण हॅप्लॉइड शब्द वापरणार हाफ सेलला. हॅप्लॉइड. हॅप्लॉइड म्हणजे किती क्रोमोझोम नंबर? 23 क्रोमोझोम नंबर ॲनिमलमधली, ह्युमनमधली गोष्ट करतोय समजण्यासाठी यालाच लक्षात घ्या. हाफ क्रोमोझोम नंबर. फिमेलमध्ये ओव्हम किंवा एग्ज हा आहे हाफ सेल. स्पर्म ॲनिमलमध्ये स्पर्म ही झाली हाफ सेल आणि ॲनिमलच्या फिमेलमध्ये एग्ज ही झाली हाफ सेल. ओके सो या व्हिडिओमध्ये आपण काय काय पाहिलं की एक्झॅक्टली हाफ सेल काय असतात किंवा गमेट्स काय असतात. फॉर्मेशन ऑफ गमेट्समध्ये काय पाहिलं? फॉर्मेशन ऑफ हाफ सेल किंवा फॉर्मेशन ऑफ हॅप्लॉइड सेल्स इन मेल अँड फिमेल. जर मेलमध्ये हॅप्लॉइड सेल तयार होत असेल तर तिला म्हणतात मेल गॅमेट, फिमेलमध्ये हॅप्लॉइड सेल तयार होत असेल तर तिला म्हणणार आपण फिमेल गॅमेट. ओके दोन्हीचंही एक्सप्लेनेशन मी तुम्हाला दिलेलं आहे की ॲनिमलमध्ये हॅप्लॉइड सेल कोणत्या तयार होतील आणि प्लांटमध्ये हॅप्लॉइड सेल कोणत्या तयार होतील. ओके आता डिटेलमध्ये आपल्याला ॲनिमलचं रिप्रोडक्शन बघायचं आणि प्लांटचं पण रिप्रोडक्शन बघायचं. प्लांट आणि ॲनिमल दोघांचंही रिप्रोडक्शन आपल्याला डिटेलमध्ये बघायचंच आहे. ओके तेव्हा ह्या गोष्टी आपण पुन्हा लर्न करणार आहे. ओके नेक्स्ट आहे आपल्याकडे क्वेश्चन. ओके बघा काय सांगितलं होतं मी तुम्हाला
या स्लाइडमध्ये ओके, या स्लाइडमध्ये की फॉर्मेशन ऑफ गमेट्स हा एक पॉइंट आहे, तर तो बघितला. नंतर आहे फ्युजन ऑफ गमेट्स, आणि फ्युजन ऑफ गमेट्सलाच आपण नवीन एक नाव म्हणजे नवीन एक शब्द लर्न करणार आहे. फ्युजन ऑफ गमेट्स म्हणजेच फर्टिलायझेशन. ओके, हाफ सेल मम्मीची, हाफ सेल पप्पाची, दोघांचं फ्युजन, यालाच फ्युजन ऑफ गमेट्स म्हणतात, किंवा यालाच म्हणतात फर्टिलायझेशन. कुठे होत असते? फिमेलमध्ये होत असते. बाळ हे आईच्या पोटात जन्म घेणार आहे, आईच्या पोटात ग्रो होणार आहे. ओके, सो फर्टिलायझेशन कुठं होणार आहे? इन फिमेल, आईमध्ये. कुठे होणार आहे? इन फिमेल. काय म्हणणार? फर्टिलायझेशन एक्झॅक्टली काय असते? फ्युजन. फ्युजन म्हणजे एकत्र येणे, फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गमेट्स. ओके, मेल आणि फिमेल गमेट्सचं फ्युजन म्हणजे फर्टिलायझेशन. अजून एक गोष्ट बघा, फॉर्मेशन ऑफ गमेट्समध्ये समजा ही मेलची सेल आहे 46 क्रोमोझोमवाली, तर हॅप्लॉइड सेल बनण्यासाठी जी प्रोसेस आहे तुम्हाला विचारला जाईल कोणत्या प्रोसेसनं हॅप्लॉइड सेल बनतात किंवा कोणत्या प्रोसेसनं, मायटोसिस का मिओसिस, तर तुम्ही सांगणार मिओसिस. कोणत्या प्रोसेसनं बनणार? मिओसिस. ओके, मिओसिस या प्रोसेसनं काय बनणार आहेत? हाफ सेल बनणार आहेत. म्हणजे स्पर्म बनण्यासाठी पण मिओसिस लागलं, ओव्हम किंवा एग्स बनण्यासाठी पण मिओसिस हीच प्रोसेस लागली, पोलन ग्रेन्स बनण्यासाठी पण मिओसिस, आणि इकडे एग्स बनण्यासाठी पण मिओसिस ही प्रोसेस लागली. ओके, बरं, नेक्स्ट आहे फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशनमध्ये फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गमेट्स. ओके, मेल आणि फिमेल गमेट्स म्हणजे ही हाफ सेल, ही हाफ सेल, दोघांचं फ्युजन होऊन पहिली बनली झायगोट. ओके, म्हणजे आईच्या पोटात जे पहिली सेल बनली बाळाची, ओके, हाफ हाफ मिक्स होऊन जी पहिली सेल बनली ती आहे झायगोट. ती कोणती आहे? झायगोट. आता ही सेल काय करेल? ही डिव्हिजन करेल, म्हणजे झायगोट डिवाइड करेल. 1च्या 2, 2च्या 4, 4च्या 16, 32, 64 अँड सो ऑन. म्हणजे एक पूर्ण आईच्या पोटात ह्या सेलचा गोळा बनणार आहे. ओके, असं खूप साऱ्या सेल बनल्या आणि याच्यापासून तयार झाला बेबी. यापासून तयार झाला बेबी, जो की ग्रो करणार आहे मदरमध्ये. म्हणजे बघा, हाफ सेल या दोघांचं फ्युजन झायगोट, आणि झायगोटपासून बनला बेबी. झायगोटनंही डिव्हिजन केलेलं आहे, झायगोटही डिव्हिजन करून मल्टिपल सेल्स बनवलेल्या आहेत, पण या डिव्हिजनला म्हणणार आपण मायटोसिस. कोणतं डिव्हिजन आहे? मायटोसिस. कारण झायगोटमध्ये जर 46 क्रोमोझोम असतील तर या प्रत्येक सेलमध्ये किती क्रोमोझोम्स आहेत? 46 क्रोमोझोम्स आहेत. इक्वेशनल डिव्हिजन, इक्वल सेल तयार झाल्या. ओके, सो हे आहे फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन, फ्युजन ऑफ गमेट्स. ओके, बघा याचे फायदा काय, ॲडव्हान्टेजेस काय. आपण पाहिलं असेक्शुअल रिप्रोडक्शन जो आहे, असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये सेम म्हणजे हा एक प्लांट होता, या प्लांटची एखादी ब्रांच तोडली आणि लावून दिली तर नवीन प्लांट तयार होत आहे. यामध्ये जे जेनेटिक मटेरियल आहे, यामध्ये जे DNA आहे सेम DNA इकडे, याचे जे फ्लावर्स आहेत सेम फ्लावर आहेत, याचे जे लीफ आहेत सेम लीफ इकडे आहेत, म्हणजे काहीही चेंजेस झाले नाही. जर समजा आता ॲडव्हर्स कंडिशन तयार झाली, वातावरण खराब झालेलं आहे, त्या वातावरणात हा ए प्लांट जर सर्व्हाइव्ह करत नसेल तर ऑब्विसली बी प्लांट पण सर्व्हाइव्ह करणार नाही. कारण या दोघांमध्ये सेम जेनेटिक मटेरियल आहे. पण जेव्हा सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं, सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये काय होतं, आईकडली हाफ सेल आहे आणि वडिलांकडली हाफ सेल आहेत, म्हणजे अर्धे कॅरेक्टर आईचे आहेत आणि अर्धे कॅरेक्टर वडिलांचे आहेत. आता जर अशी कंडिशन तयार झाली, ॲडव्हर्स कंडिशन तयार झाली, ज्या कंडिशनमध्ये आई सर्व्हाइव्ह करू शकत नाही किंवा आईला प्रॉब्लेम येतो सर्व्हाइव्ह करायचा, त्या कंडिशनमध्ये पण बाळामध्ये काही असे पण कॅरेक्टर आहेत जे वडिलांकडून आलेले आहेत, ते कॅरेक्टर्स काय करतात, त्या बाळाला त्या कंडिशनमध्ये सर्व्हाइव्ह करण्यासाठी मदत करतात. म्हणजे त्याच्याकडे ऑप्शन आहेत, बाळाकडे काय आहेत? ऑप्शन आहेत. काय झालं, अर्धे गुण आईचे अर्धे गुण वडिलांचे. ज्यावेळेस म्हणजे बघा, जे गुण म्हणजे इव्हॉल्व्ह होत नाहीत म्हणजे डेव्हलप होणार नाहीत, त्या गुणांना, त्या कॅरेक्टरला इव्होल्युशनमध्ये जागा मिळणार नाही, म्हणजे ते कॅरेक्टर आता समोर पास होणार नाहीत. ओके, म्हणून काय होणार आहे, जे चांगले कॅरेक्टर्स आहेत तेच पास होतील. म्हणजे काय होणार बघा, ॲडव्हान्टेजेस, जर जेनेटिक रिकॉम्बिनेशन, जेनेटिक काय म्हणू आपण, दोन वेगवेगळ्या जीन, दोन वेगवेगळे क्रोमोझोम्स एकत्र येत असतील तर असे जे प्लांट असतील ते काय करतील, ॲडव्हर्स कंडिशनला सर्व्हाइव्ह करतील. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे आपल्याकडे की आपल्याला जेनेटिक व्हेरिएशन पाहायला मिळेल. जेनेटिक व्हेरिएशन म्हणजे काय,
इथे पाहिलं होतं आई वडिलांसारखंच बाळ, पण इथे काय आहे, आईचे पण काही कॅरेक्टर, वडिलाचे पण काही कॅरेक्टर. त्याच्यानंतर सर्वाईव्ह, तेच ॲडव्हर्स कंडिशनमध्ये सर्वाईव्ह करणे, सर्वाईव्ह. ओके, या सगळ्या गोष्टी. आणि अजून एक पॉईंट घेऊ आपण, हेल्प इन इव्होल्युशन. ओके, जशी जशी म्हणजे ॲटमॉस्फिअर चेंज होत जाईल तसं तसं त्यामध्ये इव्हॉल्व्ह होण्याची जी काय म्हणू आपण ॲबिलिटी आहे, या जे म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शनमधून आलेल्या ॲनिमलमध्ये ती ॲबिलिटी ही जास्त असेल. ठीक आहे, चला नेक्स्ट आपल्याकडे 2 क्वेश्चन आहे लेट्स थिंक मधले. व्हॉट वुड हॅव बीन हॅपन इफ द मेल अँड फिमेल गमेट्स हॅड बीन डिप्लॉइड. जर आईकडून येणारी सेल पण डिप्लॉइड असेल, म्हणजे क्रोमोझोम नंबर 46 असतील, आणि वडिलांकडून येणारी सेल पण डिप्लॉइड असेल 46 क्रोमोझोमचे, तर काय होणार, हा असा क्वेश्चन आहे. ओके, तर बघा झायगोट जो आहे, झायगोटमध्ये 92 क्रोमोझोम्स असतील, आणि असा झायगोट एक तर सर्वाईव्हच करणार नाही, प्रत्येक कॅरेक्टर डबलमध्ये तसं सर्वाईव्ह करू शकत नाही. एक म्हणजे एखादा जीन जरी एक्स्ट्रा असेल तर बघितलं असेल तुम्ही, जीनमध्ये जरी प्रॉब्लेम झाला तर ऋतिक रोशनला एक्स्ट्रा बोट आलेलं आहे. ओके, बऱ्याच वेळा पाहतो आपण की म्युटेशन असेल, हे म्युटेशन कशामुळे होते, मायनर जीनमुळे होत असते. तर एक म्हणजे एक कोडॉन जर एक्स्ट्रा आला जीनवर तर एवढा प्रॉब्लेम होतो. विचार करा, इथे क्रोमोझोम नंबरच डबल आहे, तर ते बाळच सर्वाईव्ह करू शकणार नाही. ओके, बघा व्हॉट वुड हॅव बीन हॅपन इफ, म्हणजे याला आपण टेट्राड कंडिशन म्हणू, टेट्राड नाही, हॅप्लॉइड, डिप्लॉइड, ट्रिप्लॉइड आणि टेट्राप्लॉइड म्हणू आपण त्याला. ओके, व्हॉट वुड हॅव बीन happen if any of the cell in nature had not been divided by meiosis. हाच क्वेश्चन रिपीट केलेला आहे. इथं म्हणलेलं आहे की जर डिप्लॉइड असतील तर काय होईल, आणि इथं म्हणतात की हॅप्लॉइड तयारच नाही झाल्या तर काय होईल. दोन्हीचा आन्सर तुम्ही सेम लिहू शकता. जर समजा मिओसिस होत नसेल तर गमेट्स बनणार नाहीत, आणि गमेट्स जर बनणार नाहीत तर तर म्हणजे फ्युजनच होणार नाही, फर्टिलायझेशनच होणार नाही. ओके, फर्टिलायझेशनसाठी हाफ सेल्स गरजेच्या असतात. जर हाफ सेलच नसतील तर फर्टिलायझेशन पॉसिबल नाही. ओके, सो आपण इथे थांबूया. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहे आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट. ओके, त्यानंतर सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ॲनिमल. यामध्ये काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता, किंवा शेअर करत राहा, जेणेकरून आपले व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचत राहतील. थँक्यू.